गाथा पोट लावले परमार्थ पंथा देवी मद धरणावत नाथा भीती स्वीकारावे माया मोहानवी बुडालो निज सुख समीप विसरलो केवळ एक देशी झालो दास देय बुद्धीचा धन्य धन्य आदिता दिन देखले स्वामींचे चरण आता सोडवावे येथून नाथ बंधू कोणी एक देवदत्त नामा परमाधिकारी महात्मा येऊन आचार्या नवमा प्राप्तीचा झाला कोणी एक देवदत्त नामा परमार्थाची साधना पक्कड आहे. यज्ञ दान तप तीर्थ व्रत नामस्मरण भजन श्रवण इत्यादी या सगळ्या साधनामध्ये महत्वाचे मुख्य प्रामुख्य साधन कोणतं आपण विचारलं केलं तर श्रवण अध्यात्म श्रवण हे उत्तर द्यावं लागेल सगळ्या साधनामध्ये. कारण काय साक्षात्कारला प्रत्यक्ष किंवा अत्यंत जवळचं साधन म्हणजे श्रवण. श्रवण म्हणून विद्या साक्षात्कार आत्मसात कसं पाहिजे तर श्रवण अध्यात्म श्रवण हे सुद्धा गुरुमुखाने श्रवण केलं पाहिजे किंवा अनुभवी संतांकडून श्रवण केलं पाहिजे ही खरं आहे. आता इथे 10-11 दिवस अध्यात्म श्रवण 1 तास रोज चालू करायचं हे निश्चित केलेले आहे. ह्या थोड्या टाइम मध्ये संबंध परमार्थाचा साथ यावा किंवा अध्यात्म संबंध विषय असं पाहून तिपर्यंत स्पष्टपणे थोडक्यात ते प्रतिपादन होईल अशा रीतीने सांगायचा उद्देश आहे. अगदी सुरुवातीला माणूस अज्ञानी सत्याला गुंतलेला भ्रमलेला असतो. मी माझे मी आमचं आहे माझं कर्तव्य आहे हे मिळवलं पाहिजे जगाचं हे मिळवलं पाहिजे पैसे मिळवले पाहिजे वगैरे तो बहिर्मुख असतो. पण संतांच्या संगतीने किंवा त्यांच्या पुण्याईने मग त्यांच्यातही त्या बद्ध अशा प्रपंचिक गोष्टीच्या काही रूपामध्ये ती बहुसंख्य तेच आहे. जगातले एकदम त्यातून लागलो बद्ध मोक्ष साधक सिद्ध 4 वर्ग केलेत. पण बद्ध म्हणजे काय बंधनात पडलेले पण बंधनात पडलं हे ज्याला आठवण नाही का माहित नाही तेच खरं आहे तेच चुक आहे असं मानलेले ते बद्ध. मग ते मोक्ष पण काही दुःखाच्या आवेगाने किंवा परिणामाने असे पुष्कळ कारण कोणत्याही कारणानं त्याच्यामध्ये त्या प्रापंचिक माणसामध्ये विचार उत्पन्न झाला काय म्हणजे ह्याच्यात काय खरं सुख नाही किती केली तरी ते निष्फळ आहे. सोबतीला काही येत नाही तेही बरं खरंच आहे. इथं असल्यावेळी सुद्धा ते आपल्याला विपरीत फळ देते. त्याकरता आपण काहीतरी विशेष मिळवलं पाहिजे. मोक्ष इच्छा झालं की नाही तो त्याला मुमुक्ष म्हणतात. पण ह्याच्यापासून ह्याच्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे. साधुसंतांनी ज्ञानाने किंवा उपनिषदामध्ये भगवद्गीतेमध्ये सगळे ते सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज इत्यादी अनेक संत संतारी करून ते सांगत आले ते आपण मिळावं अशी इच्छा ज्यांच्याकडे निर्माण होईल ते मुमुक्ष होत. मुमुक्ष म्हणजे धर्म काहीतरी आचरण करावं काहीतरी व्रत तप पारायण म्हणजे पूजा अर्चा हे विधी विधान हे काही करू लागतो. मुख्य म्हणजे मोक्षीची इच्छा नाही किंवा देव मिळावा तुम्हाला देव मिळाला तर आपल्याला मोक्ष आपोआप मिळणार. देव मिळाला संतोष आनंद भरपूर भयंकर आनंद अत्यंत आनंद सहज मिळणार. त्याकरता देव पाहिजे. देव किंवा भेटेल किंवा दिसेल अशा इच्छेने जो साधन करू लागतो त्याला मुमुक्ष म्हणतो.
असं करतो, पण त्याला एक मार्ग मिळाला नसतो. मुमुक्षू म्हणजे ज्याने जे सांगितले ते करायला सुरुवात करतो. कोणी सांगितलं उपवास कर, उपवास करायला सुरुवात करतो. त्याची पारायण कर, पारायण करायला सुरुवात करतो. पुष्कळ काही मंत्र सांगितलं तर मंत्र जप सुरू करतो. तर तीर्थयात्रा प्रकार तिकडे 7 वर्ष गोळ्या देव वर्ष कोणी सांगितलं, मग तिकडे तीर्थयात्रेत जातो. त्यावेळी काम करायला तो सुरू लागतो. अशा तऱ्हेने एक मार्ग न पडता वाटेल त्या दिशेने वाटेल ते साधन करणारा जो असतो मुमुक्षू, त्याला त्यांच्या पुण्याने दैवी योगाने मग एक वाट दाखवणारा कोणतरी भेटतो. म्हणजे त्याला सद्गुरू म्हणतात. एक वाट हीच वाट. अशा त्या ध्येयाला पोचवणारी वाट किंवा मार्ग दाखवणारे जे असतात ते त्याला गुरु म्हणतात. तुझं काय करू? गुरु म्हणजे काय? आपल्याला माहित असेल ते कळून देणारे, अज्ञान अंधकार कष्ट करणारे. अज्ञान अंधकार नंतर काय? आम्ही अज्ञान अंधकार बुडालो पुष्कळ पडतात की नाही. म्हणजे अज्ञान अंधकार बुडालो म्हणजे कशात बुडालो? अंधकार म्हणजे काहीतरी एक गुहा आहे, अंधकार भरलेला आहे, ते तसंच शब्द आहे. आम्ही विवेकत आहोत. मग त्या अज्ञान अंधकाराने बुडालो अर्थ काय? म्हणजे अज्ञान पूर्ण अज्ञानामध्ये बुडालो, पूर्ण अज्ञानी आहो. काहीच माहिती नाही. मी कोण माहिती नाही, कुठे जायचं माहिती नाही, कुठे जायला माहिती नाही, जग काय माहिती नाही, देव कोण माहिती, काही माहिती नाही. प्रत्येक अंधकार याला म्हणत काय? अंधकार. अज्ञान हेच अंधकाराचं लक्षण समजतं अर्थ. ज्ञान म्हणजे उजेड. ते अज्ञान अंधकार नसतं करून ज्ञान सुद्धा देणारा तो सद्गुरू, किंवा ह्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून देणारा, प्रत्येक गोष्टीचा उघडा करून त्याचे यथार्थ ज्ञान करून देणारा. कोणकोणत्या गोष्टीचा? म्हणजे मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, कुठे जायचंय, हे जग काय आहे, आणि देव कोण, आणि देवाचा मला संबंध काय, असे सगळे करायचे प्रश्न त्याची उत्तर देणारा किंवा यथार्थ ज्ञान करून देणारा त्याला सद्गुरू म्हणतात. मग सद्गुरू सापडतो म्हणतात. त्यांच्या पुण्याने तू करता 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 त्याला एक वाट यथार्थ दाखवतात. असं अंतर्मुख हो, सद्गुरू काय वाट दाखवतात तसं विचाराल, कारण तो सगळ्यापेक्षा सद्गुरू काय विषय दाखवतात हे साधारण बहिर्मुख आहेत. ते तुम्हाला अंतर्मुख करतात. तुम्हाला माहित आहे काय देव कुठे राहतो? हृदयात राहतो की नाही, आत राहायला काही नाही. मग त्या देवाला बघण्यासाठी मग आत आम्ही बघितलं पाहिजे का बाहेर बघितलं जात देव मिळेल? तो आत आहे आणि स्वतः कुठेच बाहेर. कधी मिळेल सांगा? जन्मांतरा पुढचं असं शोध करीत गेलो तरी देव मिळणार काय? नाही. तो कुठे आहे? जो माणूस एका मोठ्या माणसाला आपण भेटायचा तो समजा आपण काय करतो बरोबर, तो कुठे आहे ते शोध करतो की नाही. मग तिकडे त्याच फिरतो, त्यात जातो. एका शहरामध्ये अशा अमक्या ठिकाणी आमची खोलीत आहे समजा. मग कुठे जातो मग त्या खोली शिरतो की नाही. पुष्कळ करून प्रयत्न करू, वशील म्हणा काहीतरी करू, ते भेटण्यासाठी तो कुठे आहे तो तिकडे गेला पाहिजे की नाही. तो आत आहे म्हणजे आमची दृष्टी अंतर्मुख झाली पाहिजे. अंतर्मुख करणे ही मुख्य साधनाचे अंतर्मुख साधन आहे. तेव्हा ते सद्गुरू दाखवत सुरुवातीला. मग ते यथार्थ रीतीने ते बोध करून 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 मग ते शेवटी तुमच्या मुक्कामाला पोहोचू येतात. कारण एकंदरीत हे सरावच्या सांगायचं हेतू काय म्हणजे अर्थापासून इथपर्यंत. आता म्हणजे कुठे अज्ञानापासून निघाला. अज्ञान, मीपणा, अहंकार आणि त्यापासून आलेले अनेक दुर्गुण, मी, माझे, चांगले वाईट, आशा, इच्छा वगैरे, द्वेष वगैरे पुष्कळ मत्सर, लबाडी पुष्कळ हे करून ते असला जो असतो बद्ध त्याला सिद्ध स्थितीला पोचवायचं. म्हणजे तो परिपूर्ण सिद्ध स्थिती म्हणजे काय? परिपूर्णता प्राप्त होणे. ज्याला प्राप्त झालेला आहे तो सिद्ध.
अनेक साधन करीत असतो. मग ते सद्गुरू भेटल्यानंतर मग साधन सांगतात. मग अंतर्गत कसं स्वीकारलं ते श्रवणाने कळतात. श्रवणाचं महत्व काय सांगितलं मी? श्रवण म्हणजे तुमचं संशय निरसन करून, सगळे संशय तुमचे निरसन करून मग आत्मस्वरूप कोणतं आहे हे यथार्थ तुम्हाला निश्चय दाखवून देतात, ज्ञान करून देतात. आत्मज्ञान हे आहे की जगात सगळ्यापेक्षा मोठे कोणतं आहे? काय उत्तर देते सगळे लोक? आत्मज्ञान म्हणतील की आत्मज्ञान म्हणजे तुमचे स्वतःचे ज्ञान, तुम्ही स्वतः कोण आहात याचं यथार्थ ज्ञान. आम्हाला प्रत्येकाला आहे नाही असं नाही. मी म्हणजे आमचा आहे तो आम्हाला ज्ञान नाही त्याचं विचारत, पण खरोखर ज्ञान नाही. तर निर्फळाच्या ह्याच्यामध्ये त्या विषयामध्ये ये क्रमाने असं एकंदरीत काय अगदी सुरुवात करायची झाली की नर्दय सुरुवात करावं लागेल. आपल्याला नर्दय मिळालेलं आहे. हे ज्ञान करून घेण्यासाठी नर्दय हे एकच देह योग्य आहे. पशु का होत कन्हैया नरका कचून हो, नर करणी करी तो नरका नारायण होत असं म्हटलेलं आहे. हे विद्वासाने काय म्हटलेलं आहे? पशु का होत कन्हैया, पशु फार उपकार आहेत. असताना तुम्हाला ते काम देतात, दूध देतात वगैरे सगळे चालू आणि मेढ्या सुद्धा त्याचे कातऱ्याचे आपण वाचन होतात. पशु का होत कन्हैया नरका कचून होत. मग माणसाचं काय होईल? काय एक माणूस मेलायला होणार त्याच्या कातऱ्याचं काय होईल? काय त्याचं काहीतरी उपयोग नाही येईल काय? ते राजा मिळाला समजा, मग राजाची जी सेवा आहे ते कितक्याला घेता? राजाच सेवा आहे म्हटलं तर कोण घेणार नाही. म्हणजे पशु का होत कन्हैया नरका कचून हो, परंतु मन श्रेष्ठ का नर करणे करे तो नरका नारायण होत. तो नारायण कधी मिळवण्याची योग्यता नरदेहामध्ये आहे, म्हणून हे नरदेह श्रेष्ठ म्हटलेलं आहे. परमात्म्याने असं ते वर्णन केलेलं आहे. परमात्म्याने सगळे ते प्राणी सगळेच प्राणी निर्माण केले, पण त्याला काय समाधान होईल? काय कारण काय? ते सगळे प्राणी ते उत्पन्न झाल्यावर निर्माण झाल्यावर लगेच आपले आहार शोधण्याकडे असं पुढे धावू लागले. मग माणसानं निर्माण केलं. माणूस काय म्हणत मला कोण केलंय निर्माण केलं मागे म्हणून मागे जातो. हा हो म्हणाला ही नरदेह हेच अत्यंत श्रेष्ठ ते आहे की माझ्या अवस्थाला योग्य होणार. परमात्मा काय म्हणाला? ह्या सगळे त्या देहापेक्षा हे ते कनिष्ठ आहेत, ह्या नरदेह मात्र अत्यंत श्रेष्ठ आहे. मग ह्याच्यामुळे परमात्मा करावा असं त्याला विचारावा. मग म्हणाला कसं विचारावं ह्याच्यामध्ये? या नरदेहामध्ये आतच जायचं नाही, त्याला परमात्म्यात जायचं होतं. कुठे? त्या शरीराच्या आत. मग म्हणाला डोळ्याच्या शिराला काय तरी हे पाहिजे की नाही, मार्ग पाहिजे, द्वार पाहिजे की नाही? कोणत्या द्वाराने शिरा विचार करू लागला? डोळ्याच्या द्वारा शिरा वाटत होतं म्हणाला योग्य नाही म्हणा. डोळ्या बघतील ना मला, मग माझं काय महत्व राहिलं? डोळे तर मला बघितलं, परमात्म्याला बघितलं की नाही, मग परमात्म्याचं महत्वच गेला. मग डोळ्याला सुरू नाही म्हणा. मग कानावर तेच म्हणा ऐकूया तर मग कानावर माझं काय महत्व राहिलं? माझी तर रुची अशी जिवे लागली तर माझं काय? मग ह्या कोणत्याही बाते द्वाराला फिरू नये. मग काय करते ते सीमा विधायत्व होते, म्हणजे प्रति डोक्यावरती हे विधायन करून पुढते हे करून आतून शिरला. म्हणून लहान मुलं असतात की नाही ते डोक्यावर हे असतं बघा काय त्या भागातून शिरला. एकंदरीत माझा तो शिरला आहे, तो आत वास गेलेला आहे. परमात्म्याचा वास ह्या दरम्यान आहे, बाकीचे कोणत्याही तिच्या देहात नाही, मुख्यत्वे ह्याच्यामध्ये आहे, राहिलेला आहे. मग त्याला बघण्यासाठी मग नरदेह एक श्रेष्ठ आहे. बाकीच्या देहामध्ये बाकीचे काय आहार नेत्र ह्याच्यामध्ये ते त्याचे वेळ जातं की, पण नरदेह मात्र ह्या विचार आहे. विचार जाणे तो पुरुष हो, विचार न जाणे तो पशु म्हटलेला. विचार जाणणारा परमात्मा जाण्याची शक्ती किंवा त्याची ज्याच्यात आहे तो माणूस आहे. मग तो ह्या
त्याला जाणण्याकरता तिकडे आलेला आहे तो. रीड आला म्हणजे सगळ्या प्राण्या सारखे पण आहार मित्र याच्यामध्ये ते गाणं वेळ करता नाही. मग काहीतरी कोणतरी एक महत्वाच्या कामासाठी इकडे आलेला आहे. पण प्रकार काय झाला, इकडे आल्यावर ते विसरून गेले. कशासाठी आलं हेच विसरलं. मग विषय बाकीच्या प्राण्यासाठी हाही विषयामध्ये निमंत्रण झाला. आहार मित्रा, आहार चांगलं चांगलं खावं. पण पशु करतात तसंच तसं खाऊन टाकतात. तुम्ही नाही बरोबर आम्ही श्रेष्ठ म्हणजे काहीतरी करून काय मिसळून काहीतरी म्हणजे काय स्वतः करून विशेष रीतीने करू पण पंचविधी करून खावं म्हणजे हा श्रेष्ठपणा, माणसाला श्रेष्ठपणा होती. राहण्यासाठी चांगलं घर वगैरे वगैरे करू लागला. ते कुठे ते याच्याकडे राहतात, हे जे गुहेत राहतात किंवा राहतात. पण हा अगदी मोठ्या म्हणजे हा खेळाडू समोर लागला. पण कशासाठी आला होता, परमात्म्यासाठी तो विसरूच केला. मग ह्याला एक दृष्टांत सांगितलं. एक शहर होत. पूर्वी शहराच्या मागे शहराच्या भोवती फोर्ट किंवा हे होत फोर्ट, त्याला एकच दरवाजा होता. त्यामुळे एक अंधार शिरला होता. तिकडे कोणी विचार नाही, फार दुःख झालं होता. ह्या नगरामध्ये का मला काहीच येत नाही आता त्याच्यावरतून बाहेर निघावं म्हणून तो विचार लागला. कुठे आहे तू, दार कुठे आहेत, दरवाजा किंवा तो मोठा दरवाजा कुठे आहे बाहेर जायला. आता लांब आहे म्हणून ते तुझं आम्ही काय येऊ शकत नाही. मग काहीतरी मी जाई असतंय करा. पण काय केलंय, त्या भिंतीला, त्या पोटच्या भिंतीला काय त्या अंगाचा हात लावते असं जात धरून म्हणजे ते दरवाजा मिळेल. काय हरकत नाही, एक महिने 2 मिनिटात केव्हा मिळेल की नाही मिळतं कसं झालं तू नाही असं करत 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 गेला. तो दरवाजा आला. इतक्यात काय झालं, त्याला हे काय कण सुटतो, कण म्हणतो खाजून हा खास होत तो खाजून लागला. चालत होत तितक्यात हे परत घातला तितक्यात दार गेला, दरवाजा गेला परत फिरला. दरवाजा यायला आले काही फुटायला त्या घरा सोडायचं हेच पाहिजे. मग कधी तो बाहेर पडू शकला नाही. अशी जीवाची प्रीत तशी झालेली. नरजन्माला येऊन परमात्मा ओळखणे हे मोठं महत्वाचं काम. मोक्ष मिळवणे काय अर्थ काम धर्म मोक्ष म्हणून 4 मुख्य मिळवायचं आहे. त्यात मुख्य मोक्ष मिळवायचं आपलं काम आहे. ते विसरू तो सगळ्या पशुपक्षाप्रमाणे विषयाने म्हणून तो झाला, तो बरोबर झाला म्हणे की नाही. मग त्याला दैवयोगाने कोणतरी जसं हात धरून तो बाहेर त्यांना घेऊन जावा, तसं कोणी बोध करून मार्गातून त्याने या दुःख ह्याच्या म्हणून तो पार करणारे गुरु भेटतात. आता गुरु कोणाला म्हणावं, गुरुची लक्षणं काय हे आपण जास्त विचार केला तर प्रत्येक गुरु लागला. गुरुत्व करायला कोणाचं सर्टिफिकेट का नको, काय आहे लायसन्स लागतो, लायसन्स लागत नाही. मी गुरु म्हणत ना शिष्य बोलतातच की नाही. मग गुरु लक्षण आहेत की काय नाही, पुणे गुरु असं कोणी विचार करत तसं काही नाही. म्हणत गुरुत्वाचे लक्षण त्याने यथार्थ त्याने सांगितले. काय कोणती लक्षणं, श्रोत्रियत्व ब्रह्मनिष्ठता, शाब्दे परे निष्ठाता, शाब्दे परे निष्णाता म्हणजे परे म्हणजे अनुभवामध्ये, परमात्म्याच्या अनुभवामध्ये तो निष्ठा, तो तज्ञ किंवा त्याचा पूर्ण परिपूर्णपणे अनुभव घेतलेला अनुभव असलेला असा पाहिजे. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण म्हणजे तो अनुभव त्या शिष्याच्या हृदयात उतरवून येणारा, तो अनुभव करून घेणारा किंवा अनुभव प्रकट करणारा, कारण अशी शक्ती म्हणून शक्ती पाहिजे.
शाब्दही पाहिजे, बोलून शक्ती असणारा स्वतःला परमात्म्याचा अनुभव असलेला आणि परमात्म्याचा अनुभव दुसऱ्या शिष्यालाही करून येणारा अशी बोध शक्ती ज्याच्यामध्ये आहे. म्हणजे ही दोन लक्षणे ज्याच्यामध्ये आहेत ते विद्यार्थ्यांनी सांगितले. काय श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठाला शरण जावं म्हणून ती श्रुतीने सांगितलेलं आहे. आणि शाब्दिक भागवतांना सांगितलेलं आहे म्हणून तिने सांगितलं. सगळ्याच ठिकाणी ही दोन लक्षणं सांगितले. मग आता परिस्थिती काय झाली, मुमुक्षता कधी झाले. गुरु करावा, गुरु असलेलं बरं, पण आपणही करा, सगळे करतात आपणही करावं. इतकंच ते इतकं भाव राहिलेले आहे. गुरु काय करत होते, गुरु सेवेसाठी पुष्कळ एवढेच होते. क्षेत्रीय हिंदा म्हणजे जिकडे ज्ञानी असतात, गुरु असतात, गुरु भेटतील, परंतु गुरु होईल. पण तसं कोणी करत नाही म्हणतात. मग त्यांच्या नशिबाद्वारे गुरु चांगल्या अकस्मात चांगलाच गुरु भेटतो. आणि बहुतेक काय तसले गुरु भेट असं तर फार कमी. आणि ते पुष्कळ लक्षण सांगितलं. सद्गुरु लक्षण ते आपल्या राजपुरामध्ये आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये मुमुक्षता आग्रह काय, मुमुक्षता निर्माण झाली पाहिजे आपल्या किंवा प्रापंचिकामध्ये, म्हणजे तो अधिकारी होतो. मग त्याने गुरुला शरण गेलं पाहिजे. गुरुकुसक्ती. मग गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, हे लक्षण प्रत्येक ग्रंथात सांगितलेलं आहे. मग ह्याच्या वेळी दोन लक्षण, एकच लक्षण असेल तर भागील की नाही. दोन लक्षण तुम्ही सांगितलं काय, ब्रह्मनिष्ठा आणि श्रोत्रियत्व, ही दोन लक्षणं सांगितलं मी. एकच समजा मग सरत नाही म्हणत. ते म्हणाले त्याला एक दृष्टांत दिलेलं आहे. काय, एक माणूस होता, त्याला नदी पार करायचं, नदी उतरून जायचं, त्या दुसऱ्या ठिकाण तो काय धरणात जायचं. मग तो असं फिरला लागला. असं करता 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 एक आंधळा बसला होता. म्हणजे तो त्या पाहुण्याचे आवाज ऐकून मला तो नको, म्हणजे मी असं आहे, एक वाटकरू आहे, मला नदी पार करायचं, पलीकडे जायचंय, काही माहिती नाही, मी तर पोहता येत नाही, की नदी काय आहे तेही माहिती नाही. त्याकरता मी हिंदू लागलो. तुम्हाला ते काय हे करता मला, मी सांगतो मला माहिती ना, मी सांगतो जा पोहोच जा, म्हणजे मी तुम्ही पोहोचा तिकडे. मला तो स्वतः इथे आणि सुद्धा डोळे नाही, त्याला माहिती नाही, आणि काहीतरी सांगितलं तिच्या दहावीला आपण बोलून जाऊ नको नाही. पुढे जाता जाता एक तो पांगला त्याला तू कशासाठी काय, म्हणजे मी असं नदी पार करण्याच्या मी तुम्हाला पोहोचू करणार. मी सांगतो त्यामुळे तुझा इकडे कमी पाहिजे, इकडे जास्त पाहिजे, इकडे बसून सांगतो त्यामुळे तू जा म्हणा. तो विचार करू लागला, कोणते बसलं मी तर द्या कमी जास्त झालं तो करायचा तो येऊ शिकणार नाही. मग म्हणून काय म्हणतो, मग तू म्हणाला नाही म्हणत, मला काय माझी इच्छा आहे तुमच्यासाठी प्रमाणे चालले, मला काही बरं वाटत नाही. पुढे एक बोल रट्टाकट्टा होता, ओळख होता, आणि पाय वगैरे चांगले होते, होणार होता मोठा. त्याला विचार म्हणजे काय म्हणतो, मी तुला बोलतो तू नुसत्या माझ्या खांद्यावर तू हात टेक, म्हणजे मी तुला करून जातो, करून येतो. मग त्याला बरं वाट खरं वाट, त्याप्रमाणे तो पोहत त्याला शेवटी पोहोचलं. म्हणजे ह्या दृष्टांताने आपण काय सांगू, आंधळा म्हणजे अनुभव असलेला, नुसतं शब्द असलेला, स्वतः समोर बघितलं नाही, पण आत्मा असा आहे पुष्कळ वर्णन सांगतो सुद्धा दुसऱ्यांच्या ऐकतो रगडतो,
चांदी इतकी हे आहे, रुंदी इतकी आहे, इतकी बोल आहे वगैरे, इतकं असं म्हणजे पुस्तक होता. तसं म्हणजे त्याला अनुभवच नाही, पण त्याबद्दल अगदी शास्त्राधाराने प्रतिपादन करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, अनुभवरहित शास्त्रज्ञ, ते आंध्राप्रमाणे आहे. मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण काय पाहिजे, प्रपंच हे शरीरी करू शकणार. दुसरे अनुभव आहे, पण मी तुम्हाला दाखवायला येत नाही, आम्हाला काढायला येत नाही. म्हणजे स्वतः आहे, आनंदमय आहे, परम शांत आहे, सगळ्यावर प्रेम करतात. पण कसं कसं होते त्याच योग्य दिले त्याला कसं समजून द्यायचं किंवा ज्ञान कसं करून यथार्थ ज्ञान ठेवायचं की ज्याला माहीत असल्यामुळे मग ते इथे उपयोग पडत नाही. पण दोन्ही लक्षणं त्याच्यावर असतील, डोळती आहे आणि धारदकटी आहे आणि पोहू शकतो, असा माणसाच्यावर विश्वास ठेवला तर तो सहज पण करून जातो. तस अनुभवी आणि यथार्थतेने समजावून देणारा श्रोत्रिय असा शब्द आहे. श्रोत्रिय म्हणजे श्रुतीचा ज्ञान असणारा, श्रुतीचं ज्ञान असणारा असं बोलतात. तुझं काय म्हणजे यथार्थतेने ते अनुभव त्या शिष्याच्या हृदयामध्ये उतरवणारा, प्रकट करणारा, हे दोन्ही लक्षणे ज्याच्यावेळी असतील तो सद्गुरू म्हणून समजायचा. मग सद्गुरू जवळ हा शिष्टी गेला पाहिजे, त्याशिवाय होत नाही. उत्तम भूमी आणि कण योग्य वीज किंवा बी, मग तो उत्तम भूमी पण बीज किडकात असलं तर, बीज किडकात असलं तर, किंवा उत्तम बी आहे पण जमीन खडकाळ असेल तर नाही ना. उत्तम भूमी पाहिजे, उत्तम बी पाहिजे. तसं उत्तम गुरु पाहिजे आणि उत्तम शिष्यही पाहिजे. म्हणून सगळे शिकवायचे गुरुवर, सगळं तुम्ही करा. मग तुम्ही घेतला मी अमुक पसंत करू प्रपंचाला सहाय्य करा, तुम्हीच करा, आणि आमच्याबद्दल सावधी करा. सगळं तुमची कृपा हे पाहिजे. त्या बोलत काय विषय आहे, सगळे सुद्धा सोपवलेलं आहे, तर अर्थ केलेलं आहे असं म्हणायचं. मग काय हरकत नाही बाबा, मग आम्ही करतो. पण तुझ्या माझ्या सांगत लागली तुला हे आहे की नाही, तू तेच आमच्यावर सोपविला, प्रपंच सोपविला, सगळेच करणं सोडून म्हणाला काय आम्ही करतो. पण तू सांगितलं तुझ्यावर आहे की नाही, मग तुम्ही काय सांगतोय ऐकणार नाही म्हटल्यावर काय विचारतो येते त्या सांगण्याप्रमाणे यथार्थ ते समजावून घेणे, अभ्यास करणे, अनुभव घेणे, तुम्ही सगळं म्हणजे अर्थ करणार तुम्ही. म्हणजे शिष्यामध्ये लक्षणं पाहिजे, लक्षणं पाहिजे शिष्यामध्ये. सद्गुरूवरील विश्वास पूर्ण, हेच शिष्या मुख्य लक्षण म्हणून. वचन विश्वास पूर्ण ठेवायचा. वचन म्हणजे ते कोणतं वचन सांगतात, तुझं सांगत नाही. नंतर आपल्याबद्दल तेच सांगतात. दुसरं काय गुरुशी संबंध कशासाठी, म्हणजे आपल्या स्वतःला परमात्म्याची आपण एकता निर्माण व्हावी किंवा परमात्मा प्राप्ती व्हावी याकरता सद्गुरू शास्त्रीय संबंध आहे, मुख्य संबंध आहे. बाकीचे आहे प्रामाणिकपणे, मुख्य संबंध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग ते त्याबद्दल त्या विषयाबद्दल ते काय जे सांगतील ते त्याप्रमाणे आपण यथार्थतेने करायला पाहिजे. करायला पाहिजे करणे आणि प्रकट काय क्रिया करणे तुझा असं हे काम करून पूर्ण सांगितलं समजा, म्हणजे करणं म्हणून करीत नाही, करणंच आहे, हो की नाही.
समजून घे असं म्हणून मी ज्ञान सांगतो की काय ते समजून घे सांगितले बरोबर. इकडे समजून घेणं हे करणंच आहे की गुरुची आज्ञा पालन करणंच आहे हे सुद्धा की नाही. आणि त्याने सुरुवात दीर्घकाळ ध्यान कर काय करू आनंद ते करणं काय काय करणं सगळं सोयच असते. करणंच आहे गुरुच्या आज्ञेप्रमाणे करणे जे आहे मन अंतःकरण सगळे भावनेने बुद्धीने शरीराने जिभेने वाचेने सगळे म्हणजे गुरु आज्ञा पालन करणे पालन करून याच्यावर इतकी अर्थ असतात. आम्ही काय करतो नुसतं ते करायला सांगतो तितकी वेळ पण ध्यान करायला सांगतो तुम्ही मग त्याला ध्यान काय करू नये काम केले करणं इतके सेवा करून म्हणून लागला ते काय ध्यान करणं ध्यान करावं ते काय सांगितलं की काय झालं मग ते ध्यान करणे हे सुद्धा आज्ञा पालन करणे ते सेवाच आहे एकंदरीत. अशा तऱ्हेने तो शिष्य असतो धनाने दुर्भक्ती करणारा शरीराने काय सेवा करणं सेवा करणे गुरुची किंवा गुरुची एकटी सेवा करणे असं नाही. त्यांचा परिवार संप्रदाय गुरुबंधू कोणी संत असतील सगळ्यांना सेवा ही आपण केली पाहिजे. नंतर मनाने निष्ठा ठेवली पाहिजे. ह्याच्यामध्ये जगामध्ये ही सर्वश्रेष्ठ आहे प्राप्तव्य आहे मिळवण्याचं हे एकच आहे. बाकीची दिसायला मोठे दिसतात फार भोवणी दिसतात वाढ करते महत्वाचे वाटतात लोक वळण करतात पेपर मध्ये पुष्कळ ते हे करतात त्या चित्र लिहून पुस्तक वर्णन करतात पण ते खरोखर पाहता ते मोठे नाही फार मोठं आहे. म्हणून म्हणाले त्याची श्रेष्ठच मोठं नाही आणि तेव्हा मनात धरून ठेवणे निष्ठा ठेवणे हे मनानं भक्ती करायची. वाणीने म्हणजे आपण भजन करतो जय जयकार करतो हे वाणीने भक्ती आहे किंवा स्वतः नामस्मरण करतो ही वाणीने भक्ती आहे किंवा सगळ्या वेळेला गोड बोलतो सगळ्यामध्ये गुरु ग्रंथाचा एक व्यक्ती म्हणून नका